मॉर्निंग सगळ्यांना. मस्त असं सकाळचं शांत वातावरण झालं आहे. आता उजडायला सुरुवात झाली तरी अंदाजे सकाळचे 6 वाजत आले. मस्त असं आहे आमच्या इकडचं वातावरण. मुलांची आज परत एकदा डिमांड होती की मम्मी आम्हाला आज पण पोळ्या खायच्या आहेत आणि आज मुलांना सुट्टी आहे. मेन म्हणजे आज त्यांची युनिट टेस्ट झाली तर आज शाळेमध्ये पेपर दाखवते. पेपर चेकिंग आणि मीटिंग आहे. कुणाला किती पडले किंवा कुठं काय चूक झाले ते पेपर दाखवण्यासाठी बोलवलं आहे. तर आजपासून मी माझे मोठे ब्लॉग टाकणार आहे, ते कंटिन्यू बघत चला. तर ही पुरणपोळी बनायला चालू आहे माझी. तर मला पहिल्या पोळ्या जमत नव्हते एवढ्या जास्त, पण आता जमतेत बरं का. तर मस्त अशी आपली पहिली पोळी झालेली आहे. तर पटपट आम्ही स्वयंपाक करून घेते मी आणि मला शॉपमध्ये जायचं आहे. आणि आज जास्त काही लोड नाही, मुलांसाठी 1-2-3 पोळ्या बनवायच्या आहेत. आणि मस्त कालची येळवणीची आमटी आहे ना, शिळी आमटी खूप छान लागते. त्याच्यासोबत मस्त आता बाजरी किंवा ज्वारीची भाकरी बनवायची, भात थोडासा गरम बनवायचा, जेवण करायचं आणि स्कूलमध्ये जायचं. तर बघू शकता पोळी कशी भाजली मस्त अशी. तर इथे सकाळची सगळी कामे माझी आवरून झालेली होती आणि सक्षमने व्हिडिओ बनव म्हटल्यानंतर म्हटलं चला थोडासा व्हिडिओमध्ये बोलावं. तर इथं आणि मला पटकन आवरून जायचं होतं मुलांच्या स्कूलमध्ये. किती गडबड करा लेट होतो आणि बरं दिवसभर मी अजिबात काही शूट नाही घेऊ शकले. परत जेव्हा मी घरी आले 4:30 अंदाजे 5ला मी आले असेल, मग तिथून पुढं माझं व्हिडिओ शूट मी केलं. हे आल्यानंतर एवढा घरात पसारा झालेला असतो. मुलं लवकर आलेली होती स्कूलमधून मीटिंग असल्यामुळं. परत जे डबे वगैरे भरपूर पडले होते, कारण शॉपमध्ये पण यांना डबा द्यावा लागतो. ते भांडी कसं कुठेही जावं बाहेर, बायकांना आल्यानंतर ड्युटीला जॉईन व्हावंच लागतं. आणि असं माझं इव्हिनिंगचं रुटीन असतंय. परत इथं सक्षम म्हणला मग व्हिडिओमध्ये काहीतरी बोल, काहीतरी, पण भांड्यांचा इतका आवाज येत होता, इतका आवाज होता. परत म्हणलं नको, एवढं नको बोलायला. ब्लॉगिंगचे असते, सॉंग असते, रेसिपी असते आणि आमच्या डेअरी व्यवसायामधले पण थोडे व्हिडिओ मी टाकत असते. तर ब्लॉगिंगच म्हटलं तरी चालेल. तर मी आता शॉपमधून आलेली आहे आता घरी. तर आता शॉपमधून जेव्हा येते घरी तेव्हा पसारा असा विचित्र सगळीकडे पडलेला असतो. जेव्हा शॉपमध्ये जात असते तर अगदी जिथले तिथे व्यवस्थित करून जात असते. तर आता मुलांचे टिफिन वगैरे स्कूलमधून आलेले आहेत ते आता धुवायचे वगैरे. आणि हे सध्याचं जे रुटीन आहे ते माझं संध्याकाळचं रुटीन आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर इथे भांडी भरपूर पडले होते, इथं मी भांडी घासायला घेतलेत. आणि असं असते की आमच्या इथं बायका सगळ्या संध्याकाळच्या वॉकिंगला जातात आणि ती एक गडबड असते की चला आपली घरातली पटपट कामं आवरायचे, मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, बायका वॉकिंग करतात, आपले वेट वाढले, थोडंसं आपणही वॉकिंग करून यावं, अशी गडबड चालू असते. इकडे मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचा. तर म्हणलं चला. आणि इथं मी काम काय करत असेल सांगा, की आपल्या डेअरीमधून मी दूध घेऊन गेले ते पण काही गरम नव्हतं केलं, तर ते दूध गरम करायला लागले. तर असं असतं कंटिन्यू बायकांना कामं तर काय असते तो, आणि घरातलीच कामं करावं लागते. दिवसभर जरी घरी आपण असेल तरीही दिवसभर घरातलीच कामं राहतात, अजिबात थोडंसे बसायला नाही भेटत. आणि काल मी सुट्टी घेतली होती, मला माहिती दिवसभर मी झोपून इकडं तिकडं नाशिलाई केली ना, मी फॉल 2-3 धुवून ठेवले होते, काहीच काम नाही करू शकले. असं काम असतंय माझं. आम्ही काल परवा नागपंचमीचा एक मोठा व्हिडिओ टाकला होता, ते माझ्या गावाकडून खूप लोकांनी बघितला आणि त्याच्या कमेंट पण आल्या, डायरेक्ट इनडायरेक्ट बोलले की तुमचे मोठे व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ बघायला खूप आवडतील, तर तुम्ही मोठे व्हिडिओ टाका. आणि मोठे व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्याकडे एवढा टाईम नसतो, तरी म्हणलं की नाही आपण थोडेशा क्लिपा घ्यायच्या आणि व्हिडिओ बनवायचे. तर सध्या मी इथून पुढे माझे मोठे ब्लॉग येतील, माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत चला. आणि आवडलं तर लाईक करत चला, शेअर करत चला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्रत्येक बायकांना हे घरातलंच काम असते, तरीही कुणाची आवड असते की बाई माझे व्हिडिओ बनवण्याची आवड आहे. भरपूर मला इतकी धावपळ असते, मला बोलतात पण माझ्या मैत्रिणी तुला वेळ नसतो, किती गडबड असते, त्यातूनही तुम्ही व्हिडिओ बनवता. तर मी त्यांना
सगळ्यांना एवढंच सांगते. तर मी इथे शॉपमध्ये थोडं व्हॉईस ओव्हर करत आहे. तर कसं आहे, कस्टमर पण येणं जाणं राहत आहे, थोडंसं व्हॉईस ओव्हर करायचं, थोडं कस्टमर बघायचं, असं काम चालू आहे. संध्याकाळच्या टायमिंगला चहा पिल्याशिवाय कामच होत नाही. दिवसभर शॉपमध्ये बसून थकून जातो. की पहिलाच घरी गेलं की चहा प्यावं लागतो, नाहीतर इतक्या जांभळ्या येतात बापरे, सांगायला नको. तर असं चहा पिणं वगैरे चालू असते संध्याकाळचं. आणि रोज कुणी ना कुणी मैत्रिणी येत असते चहा प्यायला, पण आज मी कुणाला बोलवलंच नाही. माझ्या शेजारचे आमचे भाडेकरू पण 4-5 भाडेकरू राहतात, पण त्या आम्ही मैत्रिणी संध्याकाळच्या टायमिंगला कोणी ना कोणी एकत्रित, कधी त्या मॅडम कधी मी, असं आम्ही चहा बनवत असतो. पण आज तसं काही नाही झालं, कारण मला पटकन आज आवरून खाली जायचं होतं. त्यामुळं मी म्हटलं नाही, आज कोणाला नाही बोलवायचं, आपण स्वतःच प्यायचं आणि जायचं खालं. आणि समीक्षला अभ्यास कर म्हणते, तर हा इथं निवांत गोंधळ घालत बसलाय सोफ्यावरती. आणि मी व्हिडिओ बनवत असताना मध्ये मध्ये येणं, काही ना काही बोलणं चालू होतं, म्हणून व्हॉईसवर केलं. घ्या. हा फेक दुर्वांग, फेक फेक की फेक, बॉल आहे. खेळा. तर हे आमच्या घराच्या परिसरचा भाग आहे, आजूबाजूचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हे असं माझं दिवसभराचं रुटीन असतं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला. तर हे बघा, रस्त्यावरती मुलं कशी मस्ती करतात, मी पण त्यांच्यासोबत आज खरंच एवढी मस्ती केलेली होती. तर बघा, आमचं संध्याकाळचं ब्लॉगिंग नक्की बघा. इथे सक्षमचा अभ्यास सुरू आहे, तर त्याचे पप्पा अभ्यास घेत आहेत. कुठं अभ्यास झाला का? झाला. परमवीर चक्रधारकांची जाय. परमवीर चक्रधारकांची ते सांगितले आता. परमवीर चक्रधारकांची देश सेवेसाठी प्राणांचे मोल देणाऱ्या या परमवीर चक्रधारकांची तर चला, आता जेवण वगैरे झाले, मुलांचा अभ्यास पण सुरू आहे. तर असा दिवस होता. चला, टाटा बाय बाय सगळ्यांना, गुड नाईट. आजचा व्हिडिओ हा उद्या अपलोड केला जाईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टाटा बाय बाय. ही मी काढली होती नागपंचमीला मेहंदी. चालले AC काढले, AC अशी काढलेली आहे मी मेहंदी, मी स्वतः काढलेली बरं का मेहंदी. तर चला, टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, गुड नाईट, ऑल ऑफ यू.